तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्राच्या 50% रक्कम ही आता वितरित करण्यास मान्यता देणारा जे-आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये एकूण 6 विभागास हा निधी वितरित करण्याबाबत मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर हे 6 विभाग नेमके कोणते आहेत याविषयीची देखील आपण माहिती पाहणार आहोत व त्याचबरोबर प्रत्येक विभागानुसार किती निधी हा उपलब्ध असून तो त्यांना देण्यात येणार आहे, वितरित करण्यात येणार आहे याविषयीची देखील सविस्तर माहिती ही जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे-आर आणि या जे-आरचा विषय येथे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता। सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अग्रिम म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय आहे। यावरूनच आपल्याला भरपूर सारं काही समजतंय की खरीप हंगामामध्ये जी अतिवृष्टी झाली व जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या असतील व बुजलेल्या असतील आणि त्यांना दुरुस्तीची गरज आहे तर त्या कामासाठी आता त्यांना निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि तो वितरित करण्याबाबत या शासन निर्णयामध्ये मान्यता ही देण्यात आलेली आहे। तर आता आपण पाहूया की जे 6 विभाग आहेत की ज्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे ते नेमके कोणते आहेत याविषयीची माहिती। तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता हा जे-आर दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर येथे आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूया की ज्यामध्ये या 6 विभागास किती निधी उपलब्ध आहे व वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याला कमाल मर्यादेमध्ये किती मदत ही देण्यात येणार आहे त्याविषयीची देखील माहिती येथे आहे। तर आता आपण पाहूया। तर शासन निर्णय सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पात्र लाभार्थ्यास अनुयायी असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या 50% रक्कम म्हणजेच रुपये 15,000 याची कमाल मर्यादा असणार आहे। च्या मर्यादेत अग्रिम देण्याचा निर्णय शासनाने वाचा क्रमांक 1 नुसार घेतलेला आहे। त्यानुसार तातडीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सर्व विभागीय आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर खालील विवरणपत्रानुसार रुपये इथे तुम्ही पाहू शकता 18,56,00,000 एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात येत आहे। अशा प्रकारची देखील माहिती अशा प्रकारची देखील मान्यता ही आता देण्यात आलेली आहे। तर विभागीय आयुक्तांना अर्थसंकल्पित वितरित प्रणालीवर हा जो 18,56,00,000 एवढा जो निधी आहे तो तातडीने त्यांना वितरित करण्यात येत आहे। वितरित करण्यात आला म्हणजे ती पुढील जी प्रोसेस आहे शेतकऱ्यापर्यंत जी मदत पोहोचणार आहे त्यास गती मिळते आणि ती प्रोसेस पूर्ण होऊन शेतकऱ्याला तातडीने मदत ही देखील मिळते। तर आता आपण पाहूया हा जो निधी आहे जो वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये 6 विभागांचा समावेश आहे। तर ते 6 विभाग नेमके कोणते आहेत आणि त्यांना किती निधी हा प्रत्येक विभागासाठी वितरित करण्यात येत आहे तर तुम्ही येथे पाहू शकता येथे आहे ते विवरणपत्र की ज्यामध्ये याविषयीची माहिती आहे। तर सुरुवातीला अनुक्रमांक 6 जिल्ह्यांचा असणार आहे, त्यानंतर विभागाचं नाव 6 विभागाचं असणार आहे, त्यानंतर विभागाचे नाव येथे देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आहे वितरित अनुदान रक्कम रुपये लक्ष म्हणजेच ही जी रक्कम आहे ती लक्ष या संख्यांकीमध्ये आहे। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता कोकण विभाग हा आहे। या कोकण विभागासाठी 13 लक्ष रुपये हे विहीर दुरुस्ती या कामासाठी वाटप करण्यात येत आहेत। त्यानंतर नाशिक हा विभाग आहे, या विभागासाठी 453 लक्ष रुपये। पुणे विभाग आहे, या पुणे विभागासाठी 250 लक्ष रुपये। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा देखील विभाग आहे, या विभागाकरिता 800 कोटी रुपयांचा निधी। त्यानंतर अमरावती विभाग आहे, या विभागासाठी देखील 290 लक्ष एवढा निधी जो आहे तो उपलब्ध आहे। त्यानंतर आहे नागपूर विभाग, या नागपूर विभागासाठी देखील 50 लक्ष एवढा सारा निधी आहे। तर तुम्ही पाहू शकता एकूण 6 विभाग आहेत आणि या 6 विभागामध्ये एकूण कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सर्व विभागांचा समावेश असून या सर्वांसाठी हा निधी वितरित करण्यात येत आहे आणि वितरित करण्यात येत असलेला निधी उपलब्ध निधी हा तुम्ही पाहू शकता 18,56,00,000 एवढा जो निधी आहे विहीर जी खचलेली आहे व जिला दुरुस्तीची गरज आहे त्यासाठी पात्र जे शेतकरी आहेत त्यांना अंदाजपत्रकीय 50% रुपये मर्यादा असणार आहे। 15,000 रुपयाच्या मर्यादेत कमाल मर्यादा ही आहे, त्यानुसार त्यांना वितरित करण्याबाबत ही रक्कम जी आहे ती आता यांना देण्यात येत आहे, तातडीने देण्यात येत आहे आणि सर्व विभागीय आयुक्तांना हा निधी मिळाला म्हणजे पुढील जी प्रोसेस आहे शेतकऱ्यांसाठीची
ती देखील आता एकदम सुरळीत चालणार आहे आणि लवकरात लवकर देखील पूर्ण होणार आहे. तर ही होती या संदर्भातली माहिती. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 मध्ये माहिती आहे. ही माहिती अशा काही प्रकारे आहे की सदरचा निधी जो आहे तो बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठीच वापरण्यात यावा. हा निधी इतर कोणत्याही कामांसाठी उपयोगी करण्यात नाही यावा, अशा प्रकारच्या देखील सूचना या विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत. तर जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती होती की यामध्ये एकूण 6 विभागांचा समावेश आहे आणि या 6 विभागांसाठी हा एवढा मोठा निधी जो आहे तो विहिरीच्या दुरुस्ती व खचलेली जी विहीर आहे किंवा तिच्या कामासाठी वापरण्यात येत आहे आणि उपलब्ध देखील करून देण्यात आलेला आहे. तर ही होती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि समजली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.